मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झालेला आहे। शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यामध्ये आदळून हा अपघात झाला। या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्यामुळे गाडीचे दोन्ही टायर फुटले। विकास गोरे असं मृत झालेल्या TDRF जवानाचं नाव आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडे। सुनील, तुम्ही जवान विकास गोरे यांच्या निवासस्थानी इथे आहात। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे की महामार्गावरच्या एका खड्ड्यामुळे TDRF जवानाचा हा मृत्यू झालाय। निखिला, अगदी बरोबर आहे। मी सध्या त्याच भामणे गावामध्ये ज्या ठिकाणून विकास गोरे पहाटेच्या वेळेला कामासाठी जाण्यासाठी निघालेला ठाणेमधील अग्निशामक दलामध्ये तो कार्यरत होता। 2019 मध्ये तो त्या ठिकाणी लागलेला। विशेषतः पाहायला गेलं तर याच भामणे गावामध्ये आश्रम शाळेमध्ये त्यांनी आधी शिक्षण घेतलं व त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये जाऊन कोर्स करून आपण कुठेतरी राज्यासाठी देशासाठी काहीतरी करावा यासाठी ही भावना त्यांनी मनात ठेवून या ठिकाणी अग्निशामक दलमध्ये ते कार्यरत झाले होते। विशेषतः आपण पाहिलं की 3 दिवसापूर्वी जे भिवंडीमध्ये जी इमारत कोसळली त्या ठिकाणी देखील तो कार्यरत होता। काही जणांचे जीव देखील त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं होतं। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच ठिकाणी जे जमलेले आपण पाहू शकतो की त्यांचे नातेवाईक असतील, त्याच्यासोबत काम करणारे त्यांचे कर्मचारी असतील, त्याचे साथीदार असतील, मित्र असतील, यांनी आता अंत्यविधी करून या ठिकाणी त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात दुःखाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि सगळे या दुःखामध्ये आहेत। आणि दोन्ही भाऊ हा लहानपणापासून काहीतरी करायचं हा त्याला एक मोठा भाऊ देखील होता आणि हे वडिलांच्या निधनानंतर हे दोन्ही भाऊ जे आहेत तो आपल्या घराचा गाडा जो तो या ठिकाणी हकलताना पाहायला मिळत होतं। विशेषतः पाहायला गेलं तर विकासला 2 जुळ्या मुली आहेत ज्या 1 वर्षापूर्वी जन्मलेल्या होत्या आणि आता सध्या तरी पाहिलं तर घराची जी हालाकीची परिस्थिती आहे, कारण भाऊ एका खाजगी कंपनीमध्ये आहे। आणि नक्कीच धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा नाहक जीव गेला।